श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही अशा लोकांपैकी आहात का जे तुमच्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल समाधानी नाहीत, सुखी नाहीत? पृथ्वीवर असे बरेच लोक आहेत, त्यांना दिवसातून 2 वेळेचे जेवणसुद्धा मिळत नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांना आपल्यासारखे मऊ आरामदायी गादीवर झोपायला मिळत नाही, त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. मग ते लोक आनंदाने जगत नाही का? तुम्हाला काय वाटते, जर ते समाधानी नसतील तर आपण त्यांना हसताना किंवा हसवताना का पाहतो? त्यांना इतके आनंदी, समाधानी मी गोष्ट का करतो? गरीब, मध्यम आणि उच्च वर्गातील अनेक कुटुंबांना पाहिलेलं आहे. आनंदाला पैसे जोडतात. ते म्हणतात की पैशाने सर्व काही खरेदी करता येते, अगदी आनंद आणि आत्मसमाधानी. पण मित्रांनो, तसे नाही. जर तुम्ही समाधानी असाल तर तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्ही आनंदी आहात. पैशाने समाधानी असल्याचे काही संबंध नाही. समाधान असणं म्हणजे साधेपणा होय. तुम्ही आनंद खरेदी करू शकता, पण काही काळासाठी, थोड्या काळासाठी. जोपर्यंत तुम्ही समाधानी नसाल तोपर्यंत पैशाचा काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक लहानशा बारीक गोष्टीची कदर तुम्ही करा. होय मित्रांनो, आनंदी असण्यापेक्षा समाधानी असणं जास्त महत्त्वाचं. जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीची कदर केली तर तुम्ही शांततेत जगाल आणि गोष्टी वेगळी व्हाव्यात अशी इच्छा करून तुम्हाला ताण येणार नाही. आपल्यापैकी जे जाड आहेत त्यांना सडपातळ व्हायचे, तर जे बारीक आहेत त्यांना वजन वाढवायचे आहे. ज्याचे केस कुरळे आहेत त्यांना सरळ हवे असते व ज्याचे केस सरळ आहेत त्यांना कुरळे हवे असते. आपण नेहमीच प्रार्थना करतो की गोष्टी वेगळ्या असाव्यात, अशी इच्छा करतो. आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला कदर नाही का? केस कुरळे, नागमोडी सरळ किंवा विचित्र असले तरीही आपण त्याचे कौतुक का करत नाही? का तुम्हाला कधी कळले आहे का? कारण कदाचित आपल्या इतराकडे जे आहे ते हवे असेल, किंवा कदाचित आपण दुसऱ्याबद्दल कृतज्ञ होण्याऐवजी काचेचा रिकामा भाग पाहतो. त्यामुळे वर्तमानात जगा, मग भूतकाळ किंवा भविष्यात नाही. आपण आपल्या भविष्याबद्दल काळजी करतो किंवा आपल्या भूतकाळाबद्दल जास्त विचार करतो. आपल्याला आपलं वर्तमान आवडत नाही. आपल्याला सध्याची शक्ती माहीत नाही. आपण भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल विचार करून आपलं वर्तमान वाईट करतो, खराब करतो. आपल्याला पश्चाताप होतो. आपण जास्त विचार करतो. पश्चाताप करणे वाईट नाही, पण आपण आपल्या चुकांमधून शिकून ते सोडून दिलं पाहिजे. भूतकाळ आठवणे अजिबात वाईट नाही, पण आपण फक्त आपल्या आयुष्यातील चांगली आठवण जपल्या पाहिजेत. तर जर आपण भविष्याबद्दल बोललो तर आपण त्याबद्दल काळजी करू नये. जर आपण आपल्या वर्तमानाबद्दल पूर्ण लक्ष दिले तर आपण आपले भविष्य चांगले बनवू शकतो. मित्रांनो, भूतकाळ आणि भविष्याबद्दल काळजी केल्याने आपले लक्ष विभाजित होईल आणि आपल्याला ताण येईल, असून कशाची स्थिती नेले जाईल. संपूर्ण मुद्दा म्हणजे क्षणात जगणे आणि त्यातील प्रत्येक संकटाचा भरभरून आनंद घेणे. कधीकधी आपण शारीरिकदृष्ट्या जिथे असतो तिथे मानसिकदृष्ट्या नसतो. अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील अनेक छोटे छोटे आनंदमय गोष्टी गमावतो, ज्या आपण कौतुकास्पद मानतो. आजकाल आपण पैसा कमवण्यासाठी आणि आपल्या दर्जा टिकवून ठेवण्यासाठी काळजी करत असतो. आपण एकमेकाशी स्पर्धा करत असतो. आपल्या इंस्टाग्रामवरील लाईकची संख्या आपल्याला समाधान देते का? आपण चांगले काम, आनंदी कुटुंब आणि जीवनाच्या सर्व गरजा असणे, या गोष्टी आपल्यासाठी समाधानकारक नाहीत. पण दुसरीकडे असे लोक आहेत ज्याच्याकडे चांगली नोकरी नाही, मोठे घर नाही किंवा जीवनाच्या सर्व बेसिक वस्तूसुद्धा नाही आहे, तरी ते त्याच्या लहान घरात समाधानी आणि आनंदी आहेत. कारण ते
स्वतःची तुलना इतराशी करत नाही किंवा त्याचा हेवासुद्धा करत नाही. त्यांनी जास्ती चाललो नाही. आनंद जीवनाचे एक रहस्य म्हणजे समाधान. जर आपण वर्तमान जगलो तर आपण आपल्या आठवणी जगून प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्वतःची कदर करू आणि आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहू. आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू. आपल्याकडे फक्त जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. जर मनुष्य हे रहस्य कळाले असते तर आयुष्यात जे आहे त्याच्याशी झुंजणे शिवाय दुसरे कोणतेही रहस्य नाही. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, माझ्या मित्रांनो, बस झालं आता रडत बसणे, दुःखी असणे. आत्ता आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा, समाधानी राहा. दुसऱ्याला फसवण्यात हुशारी असते असे काही लोकांना वाटते, पण दुसऱ्यांना दुःख देण्यात काही लोकांना आसुरी आनंद मिळतो. दुसऱ्याकडून घेतलेले उसने पैसे त्यांना वेळेवर परत करणे व न जमल्यास ते बुडवण्याचा प्रयत्न करते, यात काही लोकांना आनंद वाटतो. तर हाताखालील काम करणाऱ्या लोकांना उठसूट अपमान करणे, त्यांना त्रास देणे, इतरांसमोर मुद्दाम घालून फाडून बोलणे, यात काही लोकांना मोठेपणा वाटतो. देवधर्माच्या जाती जमातीच्या पंथ संप्रदायाच्या जाऊन एकमेकाचा द्वेष, मत्सर, तिरस्कार करण्यात व एकमेकाशी वादविवाद करण्यात, युद्ध लढाया करण्यात पूर्ण कर्म आहे अशी भ्रामक समजूत काही जणांकडून घेतात. अशा घनिष्ठ पद्धतीने जीवन जगणारी माणसे समाजात मोठ्या प्रमाणात आहेत. ते सर्वच्या दुःखाला कारणीभूत आहेत. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख तुमच्याकडे परत होऊन 6 पटीने परत येईल. हा निसर्गाचा अटल नियम आहे. जे पेराल तेच उगेल, जे द्याल तेच मिळेल. हा निसर्गाचा नियम लक्षात न घेतल्यामुळे, त्याबद्दल पूर्ण अज्ञा नसल्यामुळे माणसाची अनिष्ट मानसिकता अनिष्ट पद्धतीने जीवन जगून स्वतःच्या आणि इतराच्या दुःखात अधोगतीने नेण्यास कारणीभूत ठरत आहे. तुमच्याकडून ही ती चूक होऊ नये मित्रांनो. त्यासाठी तुम्ही काळजी घ्या, चांगले कर्म करा, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. कारण तुमचा एक चांगला विचार तुमच्या संपूर्ण आयुष्याला सुखी समाधानी करू शकतो. जर विश्वास असेल तर लव यू जिंदगी असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आत्मा हा चिरंतन अमर आहे, शरीर हा नाश पावणारे आहे. ही संकल्पना आपल्या समाजात रूढ झालेली आहे, स्वीकारले आहे. अर्थात ही केव्हा संकल्पना नाही तर वस्तुस्थिती आहे. वर या भूतलावर काही अस्तित्वाचा पट्टा घेऊन जन्माला कोणीही आलेला नाही आणि दिग्गज राजे महाराजे, हुकुमशहा, पुढारी, विचारवंत, डॉक्टर, जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध व्यक्ती, सामान्य किंवा सामान्य जगणं या सर्वाचे शरीर एक दिवस नष्ट झाले आहे. त्यामुळे शरीरावर प्रेम करायचं, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही चांगल्या विचाराचे अनुकरण करा. ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्तू आपण वस्त्रे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे देहवसन झाली की त्या प्राण्याचा चैतन्य रूपात दुसरा देह स्वीकारतो. आनंदी काळापासून नेहमी सिद्धी कोणतीही विशिष्ट उपाधी नसलेला आहे, म्हणून कोणत्याही शस्त्राने याला छेदता येत नाही. कसोटीवर अनेक शास्त्रज्ञानाने संशोधन आणि सिद्ध केले आहे की आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीराला आत्मा निवास करून आहे. प्रत्येक पुरातन शास्त्रात आत्म्याचा चैतन्य आणि चिरंतन शक्ती असेही संबोधले आहे आणि शक्ती कधीच नष्ट होणार नाही. मित्रांनो, आत्म्याचे जसे अस्तित्व मान्य करावे लागते त्याचप्रमाणे आपण मनाचे अस्तित्वसुद्धा मान्य करावे लागते. त्यामुळे मनाची काळजी घ्या. मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणि पॉझिटिव्ह विचार आणा. योगा करा, ध्यान करा, भगवंताचे नामस्मरण करा आणि या भक्तिमय चॅनलवरचे व्हिडिओ ऐकत राहा. आजचा संदेश आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन हे
जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनत असता. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.